शिर्डीतील जमीन गैरव्यवहार आणि अवैध सावकारी प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून अशोक खरातच्या संबंधित समता आणि जगदंबा पतसंस्थेत अनेक बनावट खाते असल्याचे समोर आले। समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले। भोंदूबाबा खरातच्या संबंधित 100 खात्यांपैकी अनेक खात्यांना अशोक खरात वारस असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणातील संशयित आरोपी अशोक खरात याने इतरांच्या नावे बनावट खाती उघडून व्यवहार केल्याचा संशय बळावला असून खातेदार असलेले नामकरण आवारे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे मोठी खळबळ उडाली आहे। ओळखपत्र आमचे असले तरी आम्ही कधीही खाते उघडायला गेलो नाही, त्यावर कुणाचीही सही नाही असा स्पष्ट दावा त्यांनी केला आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार समता पतसंस्थेतून नामकरण आवारे यांच्या नावे असलेल्या 2 खात्यांमधून 2021 पासून आत्तापर्यंत तब्बल 1 कोटी 20 लाखांचे व्यवहार झाले आहे। मात्र या व्यवहारांबद्दल आवारे यांनी पूर्णपणे अनभिज्ञता दर्शवली आहे। पोलीस चौकशीत त्यांनी सांगितले की संबंधित खात्यांवर आमची सही नाही, खाते उघडण्यासाठी आम्ही कधीही पतसंस्थेत गेलो नाही, केवळ आमच्या ओळखपत्राचा वापर करून ही खाती कार्यान्वित करण्यात आली असावीत असेही त्यांनी सांगितले। विशेष म्हणजे या खात्यांवर आरोपी अशोक खरात हा नॉमिनी म्हणून नोंदवलेला असून मोबाईल नंबर ही खरातचाच वापरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। या प्रकरणाची व्याप्ती केवळ समता आणि जगदंबा पतसंस्थांपुरती मर्यादित नसून आरोपी खरातने संत नागेबाबा, राहाता पीपल्स, बुलढाणा अर्बन आणि स्वामी विवेकानंद पतसंस्थांमध्ये अशाच प्रकारे व्यवहार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस या पतसंस्थांची देखील चौकशी करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। एकीकडे शिर्डी पोलीस ठाण्यात ही चौकशी सुरू असतानाच आता कोपरगाव शहरात समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांचा 3 वर्षांपूर्वीचा अशोक खरात याच्यासोबतचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि विशेष म्हणजे या व्हिडिओत ते सत्कार केल्यानंतर अशोक खरात यांच्या पाया पडताना दिसत आहे। त्यामुळे अशोक खरात व काका कोयटे यांची आधीपासूनच ओळख होती का याची जोरदार चर्चा होत आहे। या सगळ्या चर्चांनंतर समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली। यात त्यांनी सांगितले की ही सर्व खाती सहकार कायद्याच्या नियमांप्रमाणे उघडण्यात आल्याचे आणि ती बनावट नसल्याचे स्पष्ट केले। खातेदारांच्या संमतीनेच ही खाते उघडली गेली आणि खातेदारांच्या संमतीनेच व्यवहार झाल्याचे कोयटे यांनी म्हटलंय। अशोक खरात याने समता पतसंस्थेची फसवणूक केल्याचे आढळल्यास आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू असं देखील काका कोयटे यांनी म्हटलंय। दरम्यान खरातसोबतच्या व्हायरल व्हिडिओबाबत काका कोयटे यांना विचारले असता त्यांनी मी त्याला ओळखत नसल्याचं सांगितलं। 3 वर्षांपूर्वी नाशिकच्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमात ते एका संस्थेचे चेअरमन म्हणून आल्यानं त्यांचा सत्कार केला होता। हिंदू संस्कृती म्हणून मी त्यांच्या पाया पडलो असे त्यांनी स्पष्ट केले। मी आजपर्यंत अशोक खरात याला भेटलो नाही आणि नगरपालिका निवडणुकीत उभा असताना केवळ कार्यकर्त्यांचा मनोबल वाढवण्यासाठी आणि रणनीतीचा भाग म्हणून एका ज्योतिषाने मला 50 वर्षांनंतर निवडून येईल हे वक्तव्य केल्याचे कोयटे यांनी स्पष्ट केले आहे। 40 वर्षापूर्वी समताची स्थापना आम्ही काही मित्रांनी एकत्र येऊन केली। आता येत्या 11 मेला त्याला 40 वर्ष पूर्ण होणार आहेत। 40 वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानही समतामध्ये आम्ही आणलेलं आहे आणि लोकांच्या विश्वासाला आम्ही पात्र दिवसेंदिवस अधिकाधिक ठरत आहोत। समता हे नाव तुम्ही सगळे पत्रकार बघता, महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेलं आहे। ही केवळ कोपरावचीच नव्हे, अहिल्यानगरचं वैभव आहे असे म्हणायला काही हरकत नाही। की काही गोष्टी थोड्याशा विपर्यस्त येत आहेत। काही ठिकाणी म्हटलं जातं की शेकडो कोटी रुपयाचा घोटाळा, कोणी म्हणतं 60 कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन झाले। इतके मोठ्या प्रमाणावर ट्रान्झॅक्शन ह्या खात्यांमध्ये अजिबात झालेले नाही। 2021 पासून ही खाती ओपन झालेली होती। 2021 साली अशोक खरात, मला तर काय तुम्हालाही कोणाला माहीत नव्हतं, आमच्याकडे जे काही खातेदार येतात, ठेवीदार येतात, त्यांचं खातं उघडून त्यांना सेवा देणं हे आमचं कर्तव्य आहे। आता त्याच्याशी संबंधित काही खाते उघडले गेले, परंतु साकोरीमधले आमचे प्रतिष्ठित व्यापारी, त्यांचं नाव बावके, त्यांच्या ओळखीनं काही खाते आम्ही त्याच्यामध्ये उघडले आणि आज मितीला या सर्व खात्यांमध्ये मिळून फक्त 35 ते 40 लाख रुपये इतका बॅलन्स आहे। पण तो सुद्धा आम्ही ज्या दिवशी बातमी कळाली तेव्हा फ्रीज केलेलं आहे आणि 100च्या वर खातेसुद्धा अजिबात नाही। 47 का 48 खाते आहेत आणि मग त्याच खातेदाराचं सेव्हिंग खातं, त्याच खातेदाराचं फिक्स डिपॉझिटचं अकाउंट, अशी ते 100वर संख्या नेलेली आहे। 100च्या वर अकाउंट असण्यामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचं तथ्य नाही आणि ही सर्व खाती सहकार खात्यांनी, सहकार कायद्याने आम्हाला निकष ठरवून दिलेले आहेत। आमचे जे आर्थिक उपविधी आहेत, आदर्श उपविधी,
त्याच्याप्रमाणे उघडलेले आहे आणि संपूर्ण KYCची पूर्तता करून उघडण्यात आलेली आहे. काल त्या मला आज वाचायला मिळालं, पोलिसांनी सुद्धा ज्या खातेदारांना बोलवलं त्यांनी सुद्धा सांगितलं की हे KYC डॉक्युमेंट आमचेच आहे. बहुतांश लोक तिथे येऊनच त्यांनी खाते उघडलेले आणि कोरोनाच्या काळामध्ये आम्ही सर्व व्यवहार ऑनलाईन करत असल्यामुळे ऑनलाईन त्यांचे KYC डॉक्युमेंट घेतले गेले, ते व्हेरीफाय केले गेले आणि पूर्णपणे त्याच्यामुळेच ते खाते त्या ठिकाणी उघडले गेले. आता समताच्या 1 लाखावर सभासद आहेत, 1 लाखावर ठेवीदार आहेत, 28 शाखा आहेत. प्रत्येक खातेदाराचं चेकिंग हेड ऑफिस प्रत्येक वेळेस तर काही करू शकत नाही, आम्ही तर नाहीच. हे सगळं कुठं तपासलं जातं? दरवर्षी होणाऱ्या लेखापरीक्षणामध्ये तपासलं जातं आणि लेखापरीक्षणामध्ये सुद्धा याच्यात कुठलंही गैर आढळलेलं नाही, कुठलं चुकीचं काम आढळलेलं नाही, हे मी याच्यामध्ये नमूद करू इच्छितो. आणि आणखी या 2 दिवसामध्ये आणखी एका गोष्टीचा मला मुद्दाम खुलासा करायचा आहे. सकाळी कोपरावच्या पत्रकारांनी प्रश्न विचारले की तुम्ही एका कार्यक्रमात खरंच सत्कार करताना दिसला. 3 वर्षापूर्वीचा तो फोटो आहे, मला सुद्धा तो आठवावा लागला. त्याची सुद्धा मी जेव्हा चौकशी केली, नाशिकला एक पतसंस्थांचा कार्यक्रम होता, त्यामध्ये खरात त्यावेळेस एका पतसंस्थेचे चेअरमन झालेले होते. सिन्नरचे कोणती नाव येतं आहे ना, जगदंबा, ते जे चेअरमन झाले होते. म्हणून तिथल्या आयोजकांनी मला विनंती केली, नवीन चेअरमन आले आहेत आपल्या कार्यक्रमात, तुम्ही त्यांचा सत्कार करा. म्हणून मी त्यांचा सत्कार केला. मी त्यावेळेस त्यांना नावही विचारलं नाही आणि ते बाबा होते का बोंडू होते हे ते मला माहीत नाही. आणि मी कधीही बोंडूंच्या नादी न लागणारा माणूस आहे. कोपरावातल्या लोकांना तुम्ही विचारा, मी नास्तिक नाही, परंतु अंधश्रद्धाळू तुम्ही अजिबात नाही. मी जे काही आहे मी माझ्या कामावर विश्वास ठेवणारा माणूस आहे, कामाला देव मानणारा माणूस आहे आणि त्याच देवाची पूजा मी करत असतो. सकाळी पत्रकारांनी एक प्रश्न विचारला मला की मी निवडणुकीमध्ये म्हटलं होतं की एका ज्योतिषांनी मला सांगितलं की 50 वर्षांनी तुम्हाला नगराध्यक्षपद मिळणार आहे. कुठल्याही ज्योतिषांनी सांगितलेलं नव्हतं. तो एक इलेक्शन स्ट्रॅटेजीचा भाग होता, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून मी ते स्टेटमेंट केलं होतं. ते चुकीने त्याचा दुर्दैवानं गैरअर्थ काढण्यात आला. मी कोणत्याही ज्योतिषाकडे आयुष्यात गेलेलो नाही आणि मी आयुष्यात कोणत्याही ज्योतिषाकडे जाणारही नाही. आणखी काही गोष्टी मला स्पष्ट कराव्याशा वाटतात. आम्ही कधीही समतानी जादा व्याजाचं आमिष कोणत्याही ठिकाणाला दाखवलं नाही. तुमच्या शिर्डीमध्ये सुद्धा घोटाळे झाले, परंतु आमच्या संस्थेमध्ये कधी जादा आमिष, दाम दुप्पट ठेव, दाम तिप्पट ठेव असं सुद्धा आम्ही कधी दाखवलेलं नाही. सहकार खात्यानं जे घालून दिलेले निकष आहे त्याच निकषाप्रमाणे आमचे व्यवहार किंवा ठेवीदारांना व्याजदर आम्ही देतो. आणि आमची आर्थिक परिस्थिती सुद्धा जी आहे 40 वर्षामध्ये समतानी जपलेलं आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31 मार्चला सर्व आर्थिक परिस्थिती जाहीर करायची. आता सुद्धा ह्या 31 मार्चला सुटी आल्यामुळे आम्ही 30 मार्चलाच आमची आर्थिक परिस्थिती जाहीर केली. सहकार खात्याचं जे महत्त्वाचं बंधन असतं स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, तो 25% आम्हाला मेंटेन करावा लागतो, तो आम्ही 27% मेंटेन केलेला आहे. जो CRR 1% मेंटेन करावा लागतो ते सुद्धा आम्ही पाळलेलं आहे. त्याच्यामुळे सहकार खात्याच्या संपूर्ण निकषाप्रमाणे आमच्या संस्थेचं कामकाज चालतं. तिथं कुठेही गैरव्यवहार हे आमच्याकडे चालत नाही आणि या बाबतीमध्ये सुद्धा अशा प्रकारचे गैरव्यवहार झालेले नाही. एवढंच खुलासा मला तुमच्यासमोर द्यायचा आहे. तुमच्याही काही शंका असतील तर या निमित्ताने एक प्रश्न, जेव्हा एक खाते आपल्याच्या शाखेमध्ये उघडण्यात आले, एकाच दिवशी 100 खाते उघडण्यात आली एकाच दिवशी नाही उघडणार. आणि जे 57 लोकांची 100 खाते दिसत आहेत, तर मग एकाच दिवशी कसं होऊ शकतं? आणि पहिली गोष्ट जर तो माणूस तिथे नव्हता तर त्याच्या सह्यांचा अधिकार आहे तर एकाच व्यक्तीला कसं दिला गेला? एकाच दिवशी खाते उघडलेले नाही, सह्यांचा अधिकार नाही, नॉमिनी लावलेले. नॉमिनीचा उपयोग कधी होतो? त्या ठेवीदाराचा मृत्यू झाला तर त्याचा वापर होतो. आणि काही गोष्टी अशा असतात की आम्हाला पोलीस तपास चालू आहे त्याच्यामुळे स्पष्टपणे बोलता येत नाही. एवढ्या 100च्या वर खाते अजिबात उघडले गेले. नॉमिनीचा वापर ज्यावेळेस ठेवीदाराचा मृत्यू होतो त्यावेळेस तो नॉमिनी त्याचे व्यवहार सांभाळू शकतो. मात्र तुमच्या पद्धतीचे जे काय आता समोर आलेल्यानुसार अनेक खात्यांना एकच मोबाईल नंबर होता आणि दुसऱ्याच्या नावाचे खाते देखील तोच अशोक खरात ऑपरेट करत होता, हे विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती. मग असं तरी तुमची फसवणूक केली त्यांनी की काय, नेमकं काय, तुम्ही काय याच्यात काय काय माहिती? पहिली गोष्ट म्हणजे एकच मोबाईल नंबर नाही आहे, 4 ते 5 मोबाईल नंबर त्यांनी निश्चितपणे दिलेले आहेत. आणि एक ठेवीदार किती नॉमिनी नेमू शकतो, कायद्याने त्यांना तसा अधिकार दिलेला आहे. ते नॉमिनी कोण आहे आणि आम्ही काय करतो तुम्ही म्हटलं लक्षात येत नाही का? आम्ही पहिल्यापासून एक तत्त्व पाळलेलं आहे की डिपॉझिटरची विश्वासार्हता राखायची. कोणत्याही डिपॉझिटरचं नाव बाहेर जाता कामा नये हे डिपॉझिटर्स आम्हाला सांगतात. अनेक वेळा कसं होतं, बायको येऊन ठेवती, ती म्हणते नवऱ्याला सांगू नका, मुलं येऊन ठेवी टाकतात,
ते म्हणतात बापाला घरात कोणाला सांगू नका. त्याच्यामुळे कुठल्याही ठेवीदाराचं नाव आमच्या संचालक मंडळासमोर सुद्धा अजिबात येत नाही. ते फक्त आमच्या शाखा अधिकाऱ्याला ज्यांनी ते खातं उघडलं त्या संबंधित क्लार्क पुरताच तो विषय असतो. मात्र जे खातेदार तुमच्याकडे आहेत त्यातल्या अनेकांची आता जागा सध्या सुरू आहे, तर त्या अनेक म्हणतायत की कागदपत्र जरी आमच्या असं तरी सह्या आमच्या नाही, आम्हाला या जर असे जर अजूनही काही खातेदारांनी ही माहिती पोलिसांना दिली तर पतसंस्था म्हणून तुम्ही काय ऍक्शन घ्याल की तुमची फसवणूक केली का अशोक खरात, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन घ्याल? आमची फसवणूक केल्याचं आढळलं तर आम्ही पण निश्चित त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. आणि आत्ता जे तुम्ही सांगितलं ते म्हणतात की KYC डॉक्युमेंट त्यांचे हे तर ते मान्य करतात, असं मी वाचलं वर्तमानपत्र. आम्ही आलो नाही जे म्हणतात ही त्यांची पश्चात बुद्धी आहे. हे आता सांगतायत, सह्या देखील तेवढ्या आमच्या नाही, हे आता ते सांगतायत ते पडताळणीमध्ये सत्यता पडतात, पोलीस पडताळणी. तर त्यांची बाकीच्या अकाउंटला असलेली सही आणि तुमच्या बँकेत असलेली सही याच्यात तफावत पोलीस तपासून आढळते. नाही 100% जुळतात. तर आज इथं सापडत आहे जे नाव आता समोर येत आहे, हे सगळे लोक तुमच्या पतसंस्थेतूनच लागून पडलेले आहेत. नाही, बहुतांशी लोक प्रत्यक्ष आले होते आणि काही लोकांचे खाते ऑनलाईन उघडले गेलेले होते. कोरोना काळातला तो 2021 पासूनचा तो व्यवहार आहे. त्या काळात कोरोना होता आणि कोरोनामध्ये आम्ही ऑनलाईन सर्व्हिस द्यायचो, घरपोच सुद्धा सर्व्हिस द्यायचो. काही खाते ऑनलाईन उघडले गेलेले आहेत. आता गेल्या 2 वर्षांपासून आधार लिंक हे सक्तीचं झालेलं आहे सगळ्यात बँका. मग या 2 वर्षात तुमची पतसंस्था अपग्रेड असतानाही या सगळ्या खात्यांचे अकाउंट नंबर मोबाईल नंबर अपग्रेड का नाही झाले, तेच का राहिले? अपडेट आहेत ना, त्यांनी जे दिले तेच नंबर आहेत. ते लिंक आधारशी लिंक आहे की आहेत ना, आहेत ना. 50 खातेदारांच्या 8 नंबर कसे निघाल शकतो? आता खातेदारांनी दिले ते आम्ही घेतले, त्याच खातेदाराचा नंबर दिला पाहिजे त्यांनी असं बंधन करत नाही.